पहिल्यापासून तिन्ही पुजारी मंडळाला विश्वासात घेऊन कार्यक्रम राबवले जात नाहीत अशी आमची खंत आहे। या ठिकाणी हा सोलार प्लांट आहे, ऊर्जा प्लांट, हा मोठ्या प्रमाणात मठाची जमीन घेऊन या ठिकाणी मंदिर संस्थान परस्पर त्या जमिनीची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात आहेत। या कंपन्यांचा करार या मंदिर संस्थांनी मठाशी संगनमत करून या ठिकाणी केलेला आहे। मठाच्या जमिनी ह्या त्यांच्या मालकीच्या नसताना देखील मंदिर संस्थान फक्त बघायची भूमिका घ्यायला लागले। या ठिकाणी या पूर्ण जमिनी या जमिनीचा मालक कोण आहे हे अगोदर ठरवलं पाहिजे। या ठिकाणी ह्या मठांनी परस्पर या जमिनी आपल्या स्वतःच्या नावावर करायला लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी पूर्ण या शासनाचा या मंदिर संस्थांच्या या जमिनीचा उपयोग भक्तांना न होता वैयक्तिक त्या मठाला व्हायला लागला आहे। या मंदिर संस्थांना आणि या सोलार प्लांटच्या कंपनीनं या मठाशी या ठिकाणी अर्धा हिस्सा असा त्यांचा ठराव आम्हाला झाल्याचं कळतं आहे। परंतु आम्ही भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं या ठरावाला तर विरोध करणारच आहे। परंतु या ठिकाणी हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीला येणारा भाविकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाविकांना जास्तीत जास्त सेवा सुविधा मिळण्यासाठी शासनानं सुद्धा या प्रकरणात गांभीर्यानं दखल घेऊन या ठिकाणी या जमिनीचा फायदा हा भक्तांना कसा होईल यासाठी प्रयत्न करावे, यासाठी आमची भोपे पुजारी मंडळाची मागणी राहील। या ठिकाणी हे जे मठ आहेत ना, पूर्वीपासूनच या सेवेदारी मठ आहेत, हे यांना सेवा करण्यासाठी ह्या हजारो एकरच्या जमिनी ह्यांना दिलेल्या आहेत। परंतु हे मठ सेवा न देता या ठिकाणी लाखो करोडो रुपयाचे उत्पन्न घेत आहेत। हे ब्रह्मचर्याची गादी असताना हे उत्पन्न ह्या निजामाने ह्यांना जमिनी कशासाठी दिल्यात? त्यांचा फार मोठा उद्देश होता की येणाऱ्या या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील यासाठी ह्यांना हजारो एकर जमिनी दिलेल्या आहेत। परंतु पहिल्यापासूनच या मठांनी भाविकांना आणि मंदिर संस्थांना कुठल्याही प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी मिळू दिलेलं नाही। केवळ मंदिराच्या हजारो एकर जमिनी आहेत असं भासवलं जातं, परंतु त्याचा फायदा भक्तांना होत नाही। तर आता ह्या सोलार प्लांटचा जो 50% मठाला 50% आणि मंदिर संस्थांना 50% उत्पन्न घेण्याचा ह्यांचा घाट आहे, तो आम्ही निश्चितच भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं हाणून पाडणार आहे। मंदिर संस्थांनी या ठिकाणी तटस्थ भूमिका घेऊन आणि भक्तांना सुविधा देण्यासाठी जर मंदिर संस्थांनी भूमिका नाही घेतली तर आम्ही हायकोर्टात सुद्धा वेळप्रसंगी आम्ही जाण्यास आम्ही मागं पुढे पाहणार नाही। ह्या मठाच्या जमिनी किती आहेत तुझ्याकडे? या ठिकाणी 4-4.5 हजार एकर या भक्तांच्या सेवेसाठी निजाम सरकारने दिलेल्या आहेत। त्यामध्ये काही मठांना झाडलोटसाठी हजारो एकर जमीन दिलेल्या आहेत, काही मठांना येणाऱ्या भाविकांना अन्नदान देण्यासाठी ह्या जमिनी दिलेल्या आहेत, काही मठाला या ठिकाणी मंदिराची दिवाबत्ती करण्यासाठी दिलेल्या आहेत आणि एका मठाला जमीन कमी आहे परंतु त्यांना सेवासुद्धा त्या ठिकाणी वस्त्र अलंकार नेसवणे, गंध पुरवणे, फूल हा देवीला पुरवणे या स्वरूपाची त्यांची सेवा सुविधा आहे, ते पूर्ण करतात। त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल तक्रार नाही। मागं असंच जिल्हाधिकारी गेडाम तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या सचिवांना अनेक वेळा त्या 3 मठाबद्दल जे सेवा देत नाहीत भाविकांना त्यांच्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत, अहवाल पाठवलेले आहेत। स्मरणपत्र 1, 2, 3च्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला, परंतु त्यांची बदली होऊन गेली। परंतु हे लाल फितीमध्ये हा कारभार अडकून बसलेला आहे। तर लवकरात लवकर शासनानं ह्या जमिनी एकतर मंदिर संस्थांच्या नावावर करावे, शासनाच्या नावावर करावे, अन्यथा भाविकांना सुविधा देण्यासाठी त्या मठांना त्यांना आदेश द्यावेत। दिलेले 1500 एकर त्याच्यावरती सौर बसवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचा जी मोबदला आहे तो मठाला देण्यास विरोध होतोय पुजाऱ्याकडून। या संदर्भात काय? अजून तर आमच्याकडे कुठलं असं लेखी आलेलं नाही आहे आणि जर कोणाला आम्ही ही जी लिगल प्रक्रिया आहे ना याच्यामध्ये आमच्या ट्रस्टच्या बैठकीमध्ये याच्यावर ठराव घेतला होता। त्याचमुळे आम्ही आमचा जो ऑब्जेक्ट एक्सपान्शनचा जो प्रस्ताव आम्ही चॅरिटी कमिशनरकडे दिला होता त्याच्यामध्ये त्या मठांनी पण ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि काही पुजारी मंडळांनी घेतलं होतं। तर मागच्या आठवड्यात त्याचा निर्णय लागलेला आहे आणि त्या निर्णयानुसार त्यांनी ऑब्जेक्ट एक्सपान्शनला मंजुरी दिलेली आहे।
त्याच्यामुळं ज्या कोणाला आक्षेप असेल त्यांनी योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागावी आणि त्यात कोणाचा आक्षेप असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही त्याच्यामध्ये. जे काही आम्ही पूर्ण ट्रस्टच्या ठरावामध्ये आणि आमचा उद्देश एकच आहे की आमच्या ट्रस्टचा इन्कम वाढावा आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या काही आता वेगळं जसं आराखडा घेतो आहे, मंदिराचं काम घेतो आहे, ते इन्कम वाढून भाविकांना सोयीसुविधा देता येतील. तो आमचा तर हे आहे, ज्यात कोणालाही आक्षेप असेल त्यांनी योग्य ते प्राधिकरणाकडनं दाद मागावी. त्याच्यातले किती मोबदला जो आहे तो मठाला देण्याचं ठरलेलं आहे? त्यात आमचं असं ठरलेलं आहे की आम्ही जेव्हा हे सुरू केली की ते ज्या जमिनी आहेत त्यांचं मुंतकब त्या मठांच्या नावानं आहे, परंतु ते जे मठ आहेत ते देवीचे सेवेदार आहेत. त्याच्यामुळं मग दोघांनी जे काही इन्कम येईल भविष्यात जेव्हा कधी आम्ही प्रक्रिया करू त्यामध्ये 50% इन्कम त्या मठांना जाईल, 50% आमच्या ट्रस्टला राहील. देवीचा जो आपला शासकीय ट्रस्ट आहे त्याला येईल. तर त्यामुळे हे आमच्या नेगोशिएशन करून फायनली आणि त्यांचा पण फायद्याचा आहे आणि आमच्या मंदिराच्या पण फायद्याचा आहे. आणि ह्याच्यासाठी जी काही विहित प्रक्रिया लागेल म्हणजे चॅरिटी कमिशनर काय ते आम्ही एक पहिला टप्पा तर फार मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर सुद्धा लँडच्या बाबतीत लीज करायचं असेल तर ते जॉईंट चॅरिटी कमिशनरकडे जायला लागतं. तर ती प्रक्रियासुद्धा आम्ही नियमानुसार करू आणि त्यात कोणाला ऑब्जेक्शन असेल त्या फोरमवर जे कुठले त्यांना कोणाला ऑब्जेक्शन असेल ते त्यांना ऑब्जेक्शन रेज करू शकतात. आता काय स्टेटस आहे त्या? आता सध्या आमचं ऑब्जेक्ट जे एक्सपान्शन आहे ते मंजूर केलेलं आहे. त्याच्या ऑर्डर मला वाटतं फक्त आज किंवा उद्या आम्हाला मिळेल. फक्त आम्हाला त्याचा जो निकाल आहे तो जाहीर केला आहे, त्याच्या चॅरिटी कमिशनर आहे त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि पुढची जी काही नियमानुसार प्रक्रिया असेल ते आम्ही त्या फोरमकडे परमिशन घेऊन करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.